नमो बुद्धाय, जय भीम। आपका चैनल को मैं धन्यवाद देता हूँ। और मैं मी इथे 4 तारखेपासून या आंदोलनामध्ये मी सहभाग झालेला आहे आणि काल सुद्धा इथं गेलो होतो, आज भी आहो। आपला परिचय अच्छा, परिचय मेरा नाम भाऊराव लांजेवार आहे। तुमचं नाव काय आहे? भाऊराव लांजेवार। कुठून आले तुम्ही? मी नागपूरवरून। आता नागपूर जिल्ह्यामध्ये एक तहसीलदार सावनेर इथं माझं सध्या राहणं आहे आणि सर्व जे कार्यक्रम जे आहेत तिथे आणि 1992ला सुद्धा मी सुरेश सोबत त्या पहिल्या आंदोलनामध्ये सुद्धा मी इथे आलो आहे। त्यांच्यासोबत मी 4 वेळा या आंदोलनामध्ये आलो आहे त्या महाबोधी मुक्त विहारासाठी। त्यावर खूप परेशानी होती की आम्हाला इथं खूप तुम्हाला पाणीसुद्धा मिळत होते या ठिकाणी। तुम्हाला आता काय वाटतं, आपल्याला भेटेल का? हो, भेटेल असं मला वाटतं, हा? कारण बरेच लोकांना सपोर्ट झालेला आहे। हा. नव जनरेशन जे आहे, भीम आर्मीसुद्धा टीम आहे आमच्याकडे, समता संघ आले होते आणि नव जनरेशनसाठी आम्ही हा, बोला. नवीन समता स्थल दल जे आहे ते आम्ही आता गावोगाव येऊन आम्ही करणार आणि पूर्ण टीम सहित आम्ही या बुद्ध पौर्णिमेला सुद्धा येण्याचा आमचा विचार आहे 12 मेला। आणि पुष्कळशा या ठिकाणी समर्थन मिळालं आहे, बऱ्याच लोकांचं समर्थन मिळालं आहे। आमदार खासदार या लोकांचा जो प्रश्न उचललेला आहे त्याच्यामुळे आपल्या बौद्धांच्या ताब्यात महाबोधी विहार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही हे असं मला पूर्ण खात्री आहे। काका मला सांगा, युवाला तुम्ही काय म्हणता हे महाबोधी मुक्ती विहार आंदोलनाच्या? हां, तर महाबोधी मुक्त विहारासाठी आम्ही नवीन पिढीला या ठिकाणी त्यांच्या कमिट्या स्थापन करून त्यांचं समता स्थळ निर्माण करून आणि त्या ठिकाणी सर्व आम्ही संघटन करून आणि या ठिकाणी आम्ही इथं त्यांना आणणार आहोत असं आमचा म्हणजे धाडस आहे।